प्रश्न कुठे निर्माण झाला की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास आहेत का, असल्यास त्यांची मग गुरु आणि शिष्यांची भेट पहिल्यांदा कधी झाली आणि त्या भेटीची प्रमाण काय, की आपण लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ केलेला आहे. अक्षरशः जी चर्चा आपण त्यांच्या संदर्भात करतो ना, त्या चर्चेमध्ये बऱ्याच वेळेला आपले हितसंबंध दडलेले असतात. मग ते सामाजिक असतील, राजकीय असतील, जातीय असतील, आणि त्यांचा उपसर्ग शिवाजी महाराजांना होता. ती इथपर्यंत नेली की डफ नावाच्या गृहस्थाची छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पात्रताच नव्हती. राजवाड्यांनी काय सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य झालं निर्माण, त्याची बॅकग्राऊंड, त्याची पार्श्वभूमी ही कुणी केली तयार, ही महाराष्ट्रामधल्या संत परंपरेने केली, भागवत धर्माच्या संत परंपरेने केली. ऐतिहासिक साधनांचा अन्वयार्थ कसा लावायचा आणि बऱ्याच वेळा तो लावताना आपल्या काळाचा प्रभाव त्याच्यावरती कसा पडतो याचा जर तुम्हाला कोणाला अभ्यास करायचा असेल ना, तर तुम्ही राजवाडे वाचा आणि राजवाड्यांनी समर्थांच्या चरित्रांचा वगैरे कसा अन्वयार्थ लावला ते पहा. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हा महाराष्ट्राच्या इतिहासाच्या महासागराचा एक बर्म्युडा ट्रँगल आहे. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनच्या वारकरी दर्शनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि जो विषय आपला गेले 2-3 एपिसोडमध्ये चाललेला आहे तो पुढे नेतो. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातला धार्मिक इतिहास, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास, महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास, महाराष्ट्राचा अकॅडमिक इतिहास, महाराष्ट्राचा सगळ्या गोष्टींच्या काय म्हणतात त्याला मंथनातून आपला हा सध्याचा एपिसोड किंवा सध्याची उपमालिका सिद्ध होते. हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही. हे सगळं चालू असताना माझ्या लक्षामध्ये एक गोष्ट आली. ती कोणती गोष्ट आली माहिती का? इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला कदाचित या पद्धतीने जर सांगितली तर समजेल म्हणून सांगतो. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हा महाराष्ट्राच्या इतिहासाच्या महासागराचा एक बर्म्युडा ट्रँगल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गेलात की हरवता, तुम्हाला बाहेर पडणं अवघड होतं, रस्ता सापडत नाही. अशी कितीकांची जहाजं फिजं बुडालेली आहेत त्याच्यामध्ये. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की मी या ट्रँगलमध्ये माझ्या फार 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 लहानपणी प्रवेश केला. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की मी असं कसं काय म्हणतोय, किंबहुना ती सगळी बॅकग्राऊंड, ती सगळी पार्श्वभूमी, तशा प्रकारचा अभ्यास असल्यामुळे मी ही ताबडतोबीने या सगळ्या प्रतिक्रिया तुमच्यापुढे घेऊन येऊ शकलो. तुम्ही म्हणाल कसं काय, तर हे मला तुम्हाला थोडक्यात सांगू द्या, म्हणजे आपण त्याच्यातून आपल्या विषयाकडे बोलूयात. कळता येईल आपल्याला. काय झालं की साधारणपणे 1950च्या दरम्यानची गोष्ट आहे, जेव्हा माझा जन्मही झालेला नव्हता. तर ना के भागवत नावाचे सद्गृहस्थ होते, जे थिओसॉफीचे अध्वर्यू होते त्या काळातले. थिओसॉफी नावाचा जो पंथ ॲनी बेझंट वगैरे लोकांनी भारतामध्ये आणलेला, त्याचे ते एक प्रमुख त्या काळामधले होते. आणि ते धर्मचक्र नावाचं एक मासिक चालवायचे थिओसॉफीचं. आणि हे मासिक चालवत असताना त्यांनी एक काहीतरी लेख लिहिला. आता मला त्या लेखाचं वगैरे नाव आठवत नाही, पण त्याच्यामध्ये असा एक मुद्दा होता की छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी समर्थ रामदासांकडे पाठवलं आणि पाठवण्यासाठी एक पत्र लिहिलं. जे पत्र आत्ता लोक उद्धृत करतायत किंवा रादर आणखीन 2-4 अभंग आहेत. ते आता जेव्हा हा वाद चाललाय ना की तुकाराम महाराज, रामदास स्वामी, शिवाजी महाराज वगैरे वगैरे, आपण बघतो यूट्यूब चॅनलचे अनेक लोक, तर त्यांचा तेवढा अभ्यास असायचं काहीच कारण नाही. म्हणजे त्यात त्यांचाही दोष नाही. अचानक काहीतरी घडतं आणि मग त्यांना प्रतिक्रिया देणं भाग पडतं त्यांच्या त्या विचारसरणीला धरून. तसा आपला मुद्दा नाही आहे. त्याच्यामध्ये तो मुद्दा आला की तुकाराम महाराजांनीच पाठवलं. मग आता हे सगळं झाल्यानंतर त्या काळातले जे वारकरी संप्रदायाशी संबंधित लोक होते, सत्यशोधक समाजाच्या चळवळीशी, ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित लोक होते, त्यांच्यामध्ये एक नाव म्हणजे फारसं लोकांना माहिती नाही होतं, महादेव कृष्ण साळवी, मग साळवी. माझ्या समजुतीने ते कदाचित ते अभिनेत्री वनमाला त्या काळातल्या प्रसिद्ध यांचे नातेवाईक असावेत, पण तो काही महत्त्वाचा मुद्दा नाही. आणि ते देहूला राहत होते तेव्हा. का तर देहूच्या ज्या ऑर्डिनन्स डेपोमध्ये गव्हर्नमेंटच्या माझे वडील काम करत होते, त्याच डेपोमध्ये
साळवी सुद्धा काम करत होते. त्यांची बदली झाली होती दुसऱ्या कुठल्या तरी गावातनं किंवा शहरातनं. आणि ते स्वतः ब्राह्मणेतर चळवळीमधले एक अभ्यासक अध्वर्यू अशा प्रकारचे होते. तर त्यांना असं वाटलं की हे जे भागवत म्हणतायत की नाही त्याचा आपल्याला समाचार घ्यायला पाहिजे, म्हणून त्यांनी एक पुस्तिका लिहिली. ते पुस्तिका लिहिताना आमच्या वडिलांची त्यांना मदत झाली अर्थात. त्या पुस्तिकेचं नाव रामदास भक्तांचे अश्लाघ्य प्रयत्न. रामदास भक्तांचे अश्लाघ्य प्रयत्न केसरीकारांच्या ताज्या आरोपांसह. त्यावेळचे जे केसरीकार होते ते मला वाटतं जसं करंदीकर असे कोणतरी असतील, तर त्यांनी जे काही म्हटलं होतं त्याचाही परामर्श या छोट्या पुस्तिकेमध्ये घेण्यात आला. रामदास भक्तांचे अश्लाघ्य प्रयत्न, की ज्या प्रयत्नांना नाकी भागवत बळी पडले असं साळवींचं म्हणणं होतं. ते कोणते प्रयत्न? तर हेच आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं की ते जे अभंग तुकाराम महाराजांचे. तर ज्या काळामध्ये हे पुढे येत होतं, मी तुम्हाला सांगेन की त्या काळामध्ये हे अभंगही चर्चेला गेले होते आणि म्हणून तर काही लोक ते उद्धृत करत होते वगैरे वगैरे. त्यांच्या प्रामाण्याचा प्रश्न निर्माण झाला नंतरच्या काळामध्ये. आणि या साळवींच्या पुस्तिकेला बहुतेक जागृतीकार भगवंतराव पाळेकर बडोद्याचे त्यांची प्रस्तावना किंवा असंच काहीतरी होतं. आणि या पुस्तिकेमध्ये त्यांनी चिकित्सा संपूर्ण केली होती त्या पत्रांची वगैरे, की ती कशा आल्या असतील, तुकाराम महाराजांच्या आहेत किंवा नाही, नसतील तर कुणी निर्माण केल्या असतील वगैरे वगैरे वगैरे. तर हे ज्या वेळेला काय म्हणतात त्याला, त्याच्यावरती काही इकडे तिकडे परीक्षा आल्या असतील, ते काही माझ्या लक्षात नाही. परंतु मला हळूहळू जसा मी मोठा झालो आणि वाचायला वगैरे लागलो, तर वडिलांची पुस्तकं वडिलांची त्यांच्या संग्रहातली अर्थात, त्यांची स्वतःची होती काही अर्थातच, पण माझ्या हातात ते पडलं. मी त्यावेळेला असाच काहीतरी हायस्कूल आणि मराठी शाळा यांच्यामध्ये कुठेतरी असा टप्प्यावरती होतो. आणि मला ते पुस्तक मी ते वाचलं. आणि वाचलं म्हणजे का वाचलं म्हणजे का, आणखी त्याचं कारण सांगतो की त्या पुस्तिकेच्या आभार प्रदर्शनामध्ये, प्रस्तावनेमध्ये मग साळवी यांनी अण्णांचे, वडिलांचे आभार मानले होते की तरुण तुकोबारायांच्या वंशातले तरुण संशोधक, विद्यमान वंशज वगैरे वगैरे श्रीधर देवकर यांच्याशी चर्चा केली आणि त्याचा उपयोग झाला त्या चर्चेचा वगैरे वगैरे असं ते म्हणत होते. तर मग मी म्हटलं अरे वा, आपल्या वडिलांचं नाव त्याच्यामध्ये आहे, किती छान वगैरे. मग ती पुस्तिका वाचली. मग पुस्तिकेमध्ये ज्या पुस्तकांचे संदर्भ दिलेले होते की नाही, त्यातली बहुतेक पुस्तकं आमच्या घरीच होती ना त्यावेळेला, अण्णांच्या संग्रहातली होती. त्यामुळं ती सुद्धा त्या काळामध्ये मी पाहिली, वाचली. त्यातलं जेवढं कळलं तेवढं, जे कळत नव्हतं त्याच्याबद्दल वडिलांशी चर्चा केली वगैरे वगैरे वगैरे. तर मग त्याच्यामध्ये कुठले कुठले लोक येतात मी तुम्हाला सांगतो, की जे नंतरच्या काळात रामदास स्वामींची संदर्भातली चर्चा आली की हे लोक आपोआपच येतात. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये राजवाडे, त्याच्यामध्ये शंकर श्रीकृष्ण देव, जसं करंदीकर, नर फाटक, आळतेकर, नंतर कृष्णाजी अर्जुन केळुसकर, त्याच्यानंतर आणखीन मग शिवचरित्रकार जर म्हटले केळुसकरांसारखे, तर अर्थात सरदेसाई आले, सरकार आले, बाळकृष्ण आले, हे सगळे लोक त्याच्यामध्ये आले. त्याच्यानंतर मुख्य प्रमाण शिवचरित्राचं ते म्हणजे शिवभारत परमानंदाचं ते सुद्धा आलं. आता हे सगळं करता करता, हा सगळा वाद समजून घेता घेता मी जेव्हा ते शिवभारत नावाचं प्रकरण पाहिलं परमानंदाचं, संस्कृतमध्ये आहे, लक्षात घ्या, 32 अध्यायाचा ग्रंथ आहे. आणि तो दिवेकर यांनी तो प्रकाशित केला. खूप वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे. आणि त्याचा संदर्भ येतो, तोच ग्रंथ स्वामीजी वापरतात त्यांच्या त्या कथेसाठी वगैरे वगैरे वगैरे. तो ग्रंथ मला मिळाला, शिवभारतम. शिवभारतम हा ग्रंथ मी जेव्हा पाहिला, तो संस्कृतमध्ये ग्रंथ. त्या काळात तर काय मला संस्कृत येत नव्हतं, संस्कृत मी नंतर शिकलो, आईनेच शिकवलं, आई शाळेमध्ये संस्कृत शिकवायची आमची. तर इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, तो ग्रंथ वाचून मला असं वाटलं की अरे आपल्याला सुद्धा मराठीमध्ये असं काहीतरी करता आलं पाहिजे. पण मराठीत श्लोक नसतात, अशा प्रकारच्या आधुनिकांची चरित्र पूर्वीच्या काळात पोवाड्यातनं सांगायची, पण हल्ली कुणी फारसे पोवाडे रचत नाही वगैरे वगैरे. मला वाटलं की गाणी रचावीत, त्याच्यावरती गीतं रचावीत. म्हणजे विषय कुठून सुरुवात झाला, समर्थांच्या त्या नाके भागवतांच्या शिवसमर्थ भेट वगैरे वगैरे, त्या पत्रांचा अस्सलपणा, तुकोबांच्या अभंगांचा, आणि आलो कुठपर्यंत, इथपर्यंत आलो की आता आपल्याला लिहायचं.
आणि मी चक्क लिहायला सुरुवात केली. आणि त्या माझ्या संकल्पित काव्यात्मक प्रकल्पाचं नाव होतं गीत शिवभारत. काही 10-15 मला वाटतं मी गाणी रचली असतील. आणि मग मी तो प्रयत्न सुरू दिला. म्हटलं ही आपल्या आवाक्याची गोष्ट नाही. आणि नंतर कधी तिकडे वळू नाही. ती वही कालपर्यंत माझ्याकडे होती. कदाचित असेल, सापडेल केव्हा तरी, सापडली तर बघूया. तर हा तो मला मुद्दा सांगायचा आहे. तर तो शिवचरित्राचा प्राथमिक जो अभ्यास होता ना, साधनांचा सकट, त्या मग ते बेंद्रे पुढे काळामध्ये त्यांचं शिवचरित्र, त्यांची ती साधन चिकित्सा, अमुक तमुक, ह्या सगळ्या गोष्टी वडिलांच्यामुळं घरातल्या घरात सगळ्या होत होत्या. आत्ताचे वाद काय आहेत त्या संदर्भातले, चर्चा काय चालू आहे, ही भारत इतिहास संशोधक मंडळाचं त्रैमासिक घरी यायचं त्याच्यातनं कळायची. तर माझ्यासाठी तो विषय असा जिवंत होता. म्हणजे जरी मी त्याच्याबद्दल तेव्हा काही लिहिलं नसलं तरी सुद्धा. पण ते गाणं गेलं, म्हणजे गीत शिवभारत ते गेलं. पण मग पुढे काय आलं की पुढे या सगळ्या गोष्टींचा, चरित्रलेखनाचा संबंध कुठेतरी ब्राह्मण ब्राह्मणोत्तर वादाशी येतो. आणि मग पुढे मला वाटतं किती त्याला वर्ष झाले असतील, तरी बरेच वर्ष झाले आत्तासुद्धा, एक नाटक लिहायला घेतलं मी. त्या नाटकाचं नाव शिवचरित्र. ते शिवाजी महाराजांच्या चरित्राचं नाटक नाहीये. मी सांगतो यासाठी की माझा तो धागा कसा अविच्छिन्न राहिला छत्रपतींच्या बद्दलच्या चिंतनाचा. शिवाजी महाराजांच्या चरित्राचं लेखन करताना वेगवेगळ्या जातींच्या प्रभावाचा कसा परिणाम होतो, कोण कोणत्या जातीचा आहे या गोष्टीचा, आणि त्याच्यातनं कसा मग ब्राह्मण ब्राह्मणोत्तरवाद आणि त्यांच्या वेगवेगळ्या थिअऱ्या, उपपत्त्या, त्यांची मांडणी संभवते, याची चर्चा त्या शिवचरित्र नाटकामध्ये आहे. त्या शिवचरित्र नाटकाचे थोडे प्रयोग पण झाले, नंतर ते नाही झाले अर्थात. आपले सुक्तनकर नावाचे जे प्रसिद्ध नट आहेत त्यांनी त्याच्यामध्ये मुख्य भूमिका केलेली होती. नंतर काय झालं माहिती आहे का, दरम्यानच्या काळामध्ये ते जरी नाटक नंतर नाही जास्त चाललं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आमचा तरुण मित्र धर्मकीर्ती सुमंत यानं तरुण पिढीचं काहीतरी त्याच्यामध्ये असलं पाहिजे, आत्ताच्या लोकांचा शिवचरित्राचा काय संबंध, म्हणून त्याने एक त्याला पुस्ती जोडली होती. आणि एक म्हणून की ते AIच्या साहाय्याने, ईमेलच्या साहाय्याने लोक काय काय करतात तरुण मुलं, तर तोही त्याच्यामध्ये भाग घातला गेला. आणि परिवर्तनाचा वाट सुरू या मासिकात ते नाटक शिवचरित्र ते छापलं गेलं. तर हा माझा तोपर्यंतचा अभ्यास परत एकदा माझी त्या निमित्ताने उजळणी झाली. मकू साहेबांच्या पुस्तकेतून मी जे काही वाचलं होतं आणि वगैरे वगैरे त्याची चर्चा केली होती त्याची. आता पुढे आणखीन काय झालं एकदा ही मला तुम्हाला सांगायला पाहिजे की 2024 साली, आत्ता 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली. आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगवेगळे उपक्रम झाले. तर त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम करण्याची मला संधी मिळाली. कृष्णा प्रकाशनच्या वतीनं शिवराज्याभिषेक हे पुस्तक मी संपादित केलं. त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या काळापासून तर आजतागायत जे काही घडलं, जी काही चर्चा झाली, प्रत्यक्ष घडलं वगैरे राज्याभिषेकाच्या संदर्भात विद्वानांची वगैरे, ते सगळं मी त्याच्यामध्ये आम्ही आणलं. आणि शिवाय त्याला माझी एक विस्तृत 60-70 पानांची प्रस्तावना की काय नेमकं प्रकारे राज्याभिषेक, हे सगळं आलं त्याच्यामध्ये. तर मला सांगायचा मुद्दा काय आहे की मी आत्ता आपल्या पुढं जे काही तुम्हाला सांगतोय ना, त्याच्या मागे माझा कित्येक वर्षांचा, कित्येक दशकांचा, लहानपणापासूनचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा, त्या चरित्राशी संबंधित अनेक गोष्टींचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अकॅडमिक अभ्यास आहे. आता तो मी असा काही ठरवून केला किंवा काय वगैरे, ते आपोआप घडत गेलं. तो आनंदाचा भाग होता. म्हणजे तसा अभ्यास करताना काही आपल्याला ताणबिण येत नाही, एक वी एन्जॉय इट. हे मला पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं आहे. तर हे सगळं बघताना आहे ना, आता वेगळ्या निमित्ताने आपल्याला परत तिकडे वळायला लागतं. जे पहिल्यांदा विधान नागपूरमध्ये त्या बागेश्वर बाबांनी केलं, तिथपासून या चर्चेला सुरुवात झाली. तिथून आपण स्वामीजींच्याकडे वळालो. आणि ते परत सगळं बघताना त्याच्याबद्दल विचार करताना माझ्या लक्षात काढलं नाही का, की आपण लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ केलेला आहे. अक्षरशः जी चर्चा आपण त्यांच्या संदर्भात करतो ना, त्या चर्चेमध्ये बऱ्याच वेळेला आपले हितसंबंध दडलेले असतात. मग ते सामाजिक असतील, राजकीय असतील, जातीय असतील. आणि त्यांचा उपसर्ग शिवाजी महाराजांना होतो. मग शिवाजी महाराजांची जात कोणती, इथपासून त्याची सुरुवात होती. शूद्र म्हणायचं की क्षत्रिय म्हणायचं, आणखीन काय म्हणायचं, याची चर्चा सुरू झाली. मग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक 1-2 झाले, तर दुसरा का झाला, तर त्यात कुणीतरी अशी टूम काढली की तो शाक्त राज्याभिषेक होता. मग ते शाक्त पद्धतीने केला राज्याभिषेक. त्याच्यामध्ये
दुसरा विवाह करावा लागतो आणि तो सुद्धा अस्पृश्य स्त्रीशी करावा लागतो. मग तो पण महाराजांनी केला. त्या तपशिलात जात नाही मी, म्हणजे खरं तर त्याची चर्चा मी केव्हा तरी करीन. तर असं काय सुरू झालं. मग कुणीतरी शिवाजी महाराजांना पुढे ठेवून एक धर्मच काढला की ज्या धर्मामध्ये ब्राह्मणांना प्रवेश नाही, असाही एक प्रकार झाला. आत्ता काल परवा कुणीतरी म्हणाले की तो दुसरा राज्याभिषेक जो होता तो बुद्धिस्ट पद्धतीने झाला. तर हे सगळं जे काही चाललेलं आहे याला मी दुसरं काही नाव देत नाही. तो शिवाजी महाराजांचा अकॅडमिक्सच्या नावाने केलेला या लोकांनी छळ आहे. आणि तो कशासाठी परत यांचे राजकीय सामाजिक धार्मिक जे काही असतील उद्दिष्ट ती पुढे नेण्यासाठी. तर आपल्याला तसं करायचं नाही, लक्षात घ्या. आणि जिथे जिथे ते होते तिथे तिथे पॉइंट आउट करायचं की हे 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 बरोबर नाही, जे काय ते. म्हणून मी प्रवृत्त झालो. हे निमित्त झालं हो, भागेश्वर काय किंवा गोविंदगिरी काय, हे निमित्त झालं की या सगळ्या चर्चेची सुरुवात नेमकी केव्हा झाली असं म्हणता येईल आपल्याला. तर एक गोष्ट नक्की आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश लोकांचं राज्य आल्यानंतर आपल्याकडे छापखाने आले आणि छापखान्यामध्ये आपण बखरी वगैरे छापायला सुरुवात केली. चरित्र म्हणता येईल आधुनिक पद्धतीने शिवाजी महाराजांचं ते पहिल्यांदा ग्रँडफ यांनी लिहिलेलं. ग्रँडफ हे सातारच्या प्रतापसिंह महाराजांच्याकडे इंग्रजांचे रेसिडेंट होते आणि त्यांनी ते चरित्र इंग्रजीमधून लिहिलं. मग त्याचं मराठी भाषांतर झालं. सुरुवातीच्या काळात तेच चालायचं, टेक्स्टबुक वगैरे म्हणून. मग पुढे पुढे जेव्हा आपले लोक इतिहास संशोधनाकडे वळले तेव्हा त्यांना डफच्या मर्यादा कळायला लागल्या. आणि डफच्या नीलकंठ जनार्दन कीर्तने यांनी पहिल्यांदा डफच्या त्रुटी दाखवून दिल्या. त्या डफच्या ग्रंथामधील भौगोलिक ऐतिहासिक सणावारांच्या वगैरे कशा चुका आहेत. ते डेक्कन कॉलेजमध्ये फेलो होते, त्यांनी तो पेपर वाचला. मग तेव्हा डफच्या चिकित्सेकडे आपण वळलो. मग दरम्यानच्या काळात डफची चिकित्सा ही पुढे राजवाड्याने आणखीन पुढे नेली. ती कुठपर्यंत नेली? ती इथपर्यंत नेली की डफ नावाच्या गृहस्थाची छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पात्रताच नव्हती, हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. तो वेगळा मुद्दा, म्हणजे डफचा क्रिटिक त्यांनी पुढे नेला. दरम्यानच्या काळात न्यायमूर्ती रानडे यांनी जी मराठ्यांची सत्ता निर्माण झाली, दी राईज ऑफ मराठा पॉवर, असा एक इंग्रजी प्रबंध लिहिला. त्याचा अर्थात मराठी अनुवाद सुद्धा मला वाटतं विजापूरकरांनी केला, तोही प्रकाशित झाला. हे दोन्ही ग्रंथ मला माझ्या लहानपणी वडिलांच्या संग्रहात मिळाले पाहायला, जे मी पाहिले वाचले त्या काळात वगैरे वगैरे. तर आता राजवाड्यांची नेमकी सुरुवात कुठे होते ही मी तुम्हाला सांगतो. आणि हेही मला तुम्हाला सांगायला पाहिजे की राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची अनेक साधनं जमा केली. 20-22 ते खंड आहेत. त्यांचे मराठ्यांच्या इतिहासावरती फार मोठे उपकार आहेत. राजवाड्यांच्या चुका, राजवाड्यांच्यामध्ये असणारा एक जातीय काय म्हणूयात त्याला बायस, हे वेगळे मुद्दे आहेत. पण राजवाडे जर नसते तर मराठ्यांचा इतिहास नीट लिहिला गेला नसता, हे मला तुम्हाला. आणि म्हणून राजवाड्यांच्या बद्दल मीच काय, परंतु प्रबोधनकार ठाकरे तसेच त्यांचे क्रिटिक राजवाड्यांनी प्रबोधनकार यांची केवढीच्या काळ झाली होती तर अत्यंत आदराने उल्लेख करतात. जेव्हा हा मुद्दा येतो तेव्हा मी सांगतो येतो राजवाड्यांच्या संदर्भातला, तर तो आहे, लक्षात घ्या. राजवाड्यांच्यावरती आपण टीका करतो म्हणजे याचा अर्थ राजवाड्यांना बात करत नाही. किंबहुना मी असं म्हणेन, आणि हे मी पॉईंट आउट केले, काही प्रमाणात शेजवळकरांच्या लक्षात मुद्दा आला होता निश्चितपणे, की राजवाडे त्यांच्या शेवटच्या टप्प्यात ते बदलायला लागले होते. अगोदर त्यांचा इतिहास जातीनिष्ठ वगैरे वगैरे होत आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि कुठपर्यंत बदलायला लागले होते हे त्यांच्या स्वतःच्या याच्यावरून दिसतं आपल्याला. मी लोकमान्य ते महात्मा त्याची चर्चा केलेली आहे की टिळकांच्याकडनं गांधींकडे जाणं त्यांना योग्य वाटायला लागलं त्या काळात, टिळकांच्या मृत्यूच्या नंतर. मग ते एकटे पडायला लागले त्या सगळ्या वर्तुळात, हेही सांगितलं. पण त्याच्यापेक्षा त्यांचा स्त्रियांच्या बद्दलचा दृष्टिकोन बदलला असं अस्सल प्रमाण नाही त्यांच्या इतिहासातलं. पण आणि हे महत्त्वाचं मी मानतो की दरवेळेला तुम्हाला अस्सल प्रमाण नाही मिळणार. म्हणजे कधी कधी आपल्याला थोड्याशा त्याच्या बाहेर जाऊन विचार करावा लागतो की शेजर व्यंकटेश केतकर यांनी जी पुस्तकं लिहिली, महत्त्वाची पुस्तकं त्यांची निश्चितपणे ते ब्राह्मण कन्या एक म्हणजे पुस्तक कादंबरी आहेत त्या, लक्षात घ्या. म्हणून त्यांना तर काल्पनिक म्हणतो आपण. ब्राह्मण कन्या नावाची त्यांची कादंबरी आहे. आणि आणखीन एक त्यांचं महत्त्वाचं पुस्तक गौडवनातील प्रियंवदा, ही फार महत्त्वाची पुस्तक आहे की त्यांनी त्याच्यामध्ये एक राजवाड्यांचं पात्र पुढे केले. धुळेकर शास्त्री म्हणून, वैजनाथ शास्त्री धुळेकर. नंतर राजवाडे धुळ्याला गेले ना, पुणे सोडून. हा तो मुद्दा आहे. आणि वैजनाथ हे खरं तर या राजवाड्यांचं नाव विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. वैजनाथ काशीनाथ राजवाडे हे त्यांचे मोठे भाऊ, ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवायचे. आता ते पूर्णपणे प्रागतिक विचाराचे होते बरं का, यांचं पटायचं नाही, तो वेगळा मुद्दा. तर यांनी काय नाव ठेवलं त्या पात्राचं, वैजनाथ शास्त्री धुळेकर. आणि सुरुवातीच्या काळात
त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, तो अत्यंत संकुचित जातीयवादी आहे. म्हणजे जातीयवादी म्हणजे कोणतं जातनिष्ठ म्हणेन मी, जातीयवादी असं म्हणणार नाही. की हे राज्य जे गेलं इंग्रजांनी ते कोकणस्थांच्याकडनं घेतलं आणि ते कोकणस्थांनीच परत मिळवलं पाहिजे. म्हणजे राजवाडे जे काही म्हणतात ते आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्याच्या पाठीमागे त्यांच्या मनामधली एक स्वातंत्र्याची, स्वराज्याची उर्मी आहे. तो अखंड एक ज्वालामुखी आहे की काय केलं असताना आपल्याला स्वराज्य मिळेल, कशा पद्धतीने आपण करूयात. मग त्यांना असं वाटायचं की सयाजीराव गायकवाडांच्या सारखा माणूस पुढे येईल आणि तो सशस्त्र सैनिकी बंड करील. लक्षात घ्या, आता इथे ते सयाजीरावांना त्यांच्या 7 महत्वाच्या माणसांच्या पैकी एक मानतात, सयाजीराव गायकवाडांना. तिथे तर ब्राह्मण्य वगैरे येत नाही. लक्षात घ्या, म्हणजे कुठल्या उर्मीतून कोण काय केव्हा लिहितं, त्या काळातल्या लोकांच्या याच्यामध्ये इतकी कॉन्ट्रडिक्शन असतात ना, ती आपण समजू शकतो. फक्त ती कॉन्ट्रडिक्शन आपण आत्ता का ठेवायची हा माझ्या पुढचा प्रश्न आहे, पण तो आपण मुद्दा सोडून देऊ. तर त्याच्यात त्यांनी असं दाखवलेलं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये जणू काही स्त्रियांचं राज्य असलं पाहिजे. म्हणजे आजची जी फेमिनिझमची चर्चा आहे त्याच्या पुढे जाणारा जवळजवळ तो मुद्दा आहे. तर हे राजवाडे, तर त्या राजवाड्यांनी असं सांगितलं की रानड्यांची मीमांसा मला मान्य नाही. रानड्यांनी काय सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य झालं निर्माण, त्याची बॅकग्राऊंड, त्याची पार्श्वभूमी ही कुणी केली तयार, ही महाराष्ट्रामधल्या संत परंपरेने केली, भागवत धर्माच्या संत परंपरेने केली. आणि महाराष्ट्र धर्म म्हणजेच भागवत धर्म त्या काळचा संतांचा, अशी मीमांसा होती रानड्यांची. त्याला अर्थात भागवतांचा म्हणजे राजाराम शास्त्री भागवतांचा दुजोरा होता. तर ते त्यांनी सांगितलं त्यांच्या त्या राईज ऑफ मराठा पॉवर मध्ये ते सगळं आलेलं आहे. त्याच्यामध्ये जमीन कशी नांगरली, बी कसे पेरले वगैरे 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 हे सगळं त्याच्यामध्ये आहे त्या पद्धतीने. तर ते नेमकं राजवाड्यांनी नाकारलं आणि तिथून पुढे हे 2 स्कूल्स महाराष्ट्राच्या इतिहासाचे. एक रानड्यांचं स्कूल म्हणूयात आपण, नेमस्त अशा प्रकारचं, की ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय आणि संतांना स्थान आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी संतांचं पूर्ण उच्चाटन केलं, काही संबंध नाही म्हणले. हे संत उलट त्यांनी देश पंगू बनवला, त्यांच्यामुळं मुसलमानांचं फावलं परराज्य आलं, ते टाळकुटे होते, त्यांचा उल्लेख कधी कधी ते संताळे असं पण करायचे. आणि भारताला जर खरं कुणी वाचवलं असेल तर ते समर्थ रामदासांनी. मग त्यांच्या सापेक्ष ते पंगू असल्यामुळे ते समर्थ असं नाव आलं. अशा अनेक गोष्टी राजवाड्यांनी लिहिल्या. सांगायचा मुद्दा असा आहे. आता हे सगळं खरं आहे म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पण याचं प्रमाण काय मग? आता तिथं तो नेमका मुद्दा येतो आणि तो बरोबर हेच ते ठिकाण आहे जिथे हा मुद्दा येतो की ग्रंथ कोणाचे आहेत सगळे त्यासाठी उपलब्ध? हे समर्थ सांप्रदायिकांचे ग्रंथ आहेत. ते कुठे मिळतात? ते सगळे काय तेव्हा प्रसिद्ध झालेले नव्हते. ते समर्थांच्या वेगवेगळ्या रामदासी संप्रदायाच्या वेगवेगळ्या मठांमध्ये ते विखुरले गेले होते. हा मुद्दा आला. मग राजवाड्यांनी अनेक साधनं गोळा केली ना, त्याच्यात ही साधनं आली. मग त्यांनी ती साधनं गोळा केली. ते बखरी किंवा आणखीन जे काही चरित्र मूवीबद्ध ती त्यांनी पाहिली, चालली, वाचली आणि त्याच्या आधारे त्यांनी समर्थांच्या या सगळ्या चरित्रांचा, समर्थविषयक कागदपत्रांचा राजकीय अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केला. की जो समर्थांच्या ज्यांनी ते लिहिलं त्यांच्या डोक्यात नव्हता. ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ज्याला हर्मेनेटिक्स म्हणतो, अन्वयार्थ, ऐतिहासिक साधनांचा अन्वयार्थ कसा लावायचा. आणि बऱ्याच वेळा तो लावताना आपल्या काळाचा प्रभाव त्याच्यावरती कसा पडतो याचा जर तुम्हाला कोणाला अभ्यास करता असेल ना, तर तुम्ही राजवाडे वाचा. आणि राजवाड्यांनी समर्थांच्या चरित्रांचा वगैरे कसा अन्वयार्थ लावला ते पहा. म्हणजे आत्ता मी हे जे सांगतोय त्याच्या पाठीमागची अनेक कारणं असतील, त्याच्या निष्पत्ती काय होतील मला आज माहीत नाही. पण एक सांगतो, ज्यांना इतिहासात रस आहे अकॅडमिक पद्धतीने, त्यांनी हे गंभीरपणे ऐकावं, वाचावं. की याच्यात हा माझा कित्येक वर्षांचा चिंतनाचा काय म्हणत त्याला भाग आहे. तर हे राजवाड्यांनी केलं. आणि मग महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला काय सांगायचा आहे की हे सगळं कुठे आलं बेसिकली राजवाड्यांच्या याचं तात्विक विवेचन हे राजवाड्यांनी जे खंड प्रकाशित केले त्याच्या प्रस्तावनांमध्ये आले. आणि फार पूर्वीच्या काळामध्ये चित्रशाळेच्या वतीनं राजवाड्यांच्या सगळ्या प्रस्तावनांना एकत्र करून प्रस्तावना खंड काढला. आणि लेट मी टेल यू, म्हणजे माझं सुद्धा भाग्य कसं असतं, चालून येतात काय काय गोष्टी करी. धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळाने समग्र राजवाडे छापायचा प्रकल्प घेतला हातामध्ये. आणि आता त्या प्रत्येक खंडाला प्रस्तावना कोणाची तरी पाहिजे. जे काही खंड छापणार आहेत ते 10-12 प्रस्तावनेचे, तर प्रत्येक खंडाला त्याने एकेका अभ्यासकाची प्रस्तावना घेतली. मुद्दा असा आला की प्रस्तावना खंडाची प्रस्तावना कोण लिहिणार? सगळ्यात क्रुशियल प्रस्तावना होती, सगळ्यात चॅलेंजिंग प्रस्तावना होती. तर या राजवाड्यांच्या प्रस्तावनांना म्हणजेच प्रस्तावना खंडाला
जो त्या मालिकेमध्ये 10वा आहे, प्रस्तावना मी लिहावी, असं माझ्या आठवणीप्रमाणे डॉक्टर ए डी फडके यांनी त्या मंडळींना सुचवलं आणि त्यांनी मला ते काम सांगितलं आणि मी ते काम केलं. 101 पानाची ती प्रस्तावना आहे, राजवाड्यांच्या प्रस्तावनांच्यावरची प्रस्तावना. आणि त्याच्यात हा मुद्दा विस्ताराने आणलेला आहे मी, की त्यांचं समर्थांबद्दलचं संशोधन, त्यांचं रामदासी संप्रदाय, भागवत संप्रदाय. तर या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय, की सुरुवात जर करायची झाली आपल्याला, मी म्हणावं की नाही अगोदरच्या माझ्या त्या सगळ्या पॉडकास्टमध्ये, की हे 19व्या शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला जे उच्च शिक्षित इतिहास संशोधक वजा विद्वान, त्यांना असं वाटलं की या वारकरी या समर्थ संप्रदायामध्ये काहीतरी एक पॉलिटिकल मुद्दा आहे, समर्थामध्ये एक पॉलिटिकल मुद्दा आहे, आणि जो आपण एक्सप्लॉइट केला तर कदाचित याच्यातनं आपल्या स्वराज्याची चळवळ पुढे जाईल. हा त्यांचा हेतू म्हणून चांगला असेल, मी त्याच्याबद्दल नाही नाकारणार, परंतु त्याच्यातनं जे काही घडत गेले ना, त्यामुळे स्वराज्य किती जवळ आलं मला माहीत नाही, पण त्याच्यामुळे महाराष्ट्रात जातीय तेढ मात्र निर्माण झाली. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर आत्ता सुरुवात आपल्याला मग कुठून करावं लागणार या सगळ्या चर्चेची आत्ता, की तिथे मग प्रश्न कुठे निर्माण झाला, की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास आहेत का, असल्यास त्यांची मग गुरु आणि शिष्यांची भेट पहिल्यांदा कधी झाली आणि त्या भेटीची प्रमाण काय, असा मुद्दा निर्माण झाला. तर हे राजवाड्यांनी मांडल्यानंतर त्यांनी अर्थात त्यांची प्रमाणं कोणती त्यासाठी, तर समर्थ संप्रदायकांच्या मध्ये जी चरित्र वगैरे प्रचलित आहेत ती काही कागदपत्र. आता आपण त्यांचा थेट समाचार घेणार आहोत, कुठले कुठले प्रमाण त्यांनी वापरली, त्यांचा काय स्टेटस आहे, प्रामाण्य दर्जा त्यांचा काय आहे, याचा आपण चर्चिणार आहोतच. पण मुद्दा महत्वाचा असा आहे की राजवाडे हे सगळं करत असताना त्याच वेळेला हे चुकीचं चाललेलं आहे हे सांगणारे काही ग्रंथ पुढे आले. तर त्याच्यामध्ये केळुसकरांचं शिवचरित्र, हे खऱ्या अर्थानं पहिलं शिवचरित्र म्हणता येईल, कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचं शिवचरित्र आहे. तर त्यावेळेला शेजवळकरांची कॉमेंट आहे की केळुसकरांनी या मुख्य प्रवाहातील इतिहासाच्या विरुद्ध जेव्हा लिहिलं तेव्हा त्या पुस्तकाकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलं, नजरेआड केलं ते पुस्तक. अर्थात तरीही त्या पुस्तकाचा अनुवाद वगैरे झाला, इंग्रजीमध्ये झाला, पण मुख्य प्रवाहात ते नाही येऊ शकलं, त्याची चर्चा नाही येऊ शकली, डिस्कोर्सचा भाग नाही बनला तो. मग ते नेमकं परत ते कोणाच्या हातात जाणार, ते ब्राह्मणाच्या चळवळीच्या हातामध्ये गेलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने उपयोग केला की जी पद्धती अकॅडमिक्समध्ये फारशी चालत नाही वगैरे वगैरे. तर कृष्णाजी अर्जुन केळुसकर, मग नंतर तुम्हाला सांगतो एक कसं असं गमत असती, गोविंद चिमणाजी भाटे हे नाव आत्ताच्या पिढीच्या लोकांना माहिती, असं काही कारण नाही. तर गोची भाटे हे चतुरस्र होते, काय त्यांनी लेख बिक लिहिले, त्यांचं आत्मचरित्र आहे, त्यांनी त्या काळात आंतरजातीय विवाह केला बहुतेक मराठा स्त्रीशी, असं आठवतंय मला. आता त्याच्याशी काही संबंध नाही, पण महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी काय केलं माहिती का, सायकलवरून कुठे फिरले आणि आमची पायगाड्यावरील चक्कर आहे, त्याला पायगाडा शब्द वापरला त्यांनी सायकलसाठी, म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं. मग त्याच्यात ते तिकडे गेले, सज्जनगडला गेले असतील, आणखीन परळीला आणि वगैरे वगैरे वगैरे, देवीला सुद्धा आले. तर त्याच्यात त्यांनी हे मुद्दे सांगायचा प्रयत्न केला की मला असं नाही वाटत की इथं काहीतरी समर्थांचा प्रभाव असेल वगैरे वगैरे. ते राजवाड्यांच्याच काळात सुरू झालं आणि नंतर आणखीन काही पुस्तकं यायला लागली. नरफाटक हे थोडे उशिरा त्याच्यामध्ये आले. आणि दरम्यानच्या काळात इकडे काय झालं की धुळ्याला तरी काय गेले असतील राजवाडे धुळ्याला गेले याचं आणखीन एक कारण, तिथे समर्थ वाग्देवता मंदिर उभारण्यात आलं. की शंकर श्रीकृष्णदेव हे समर्थांचे अत्यंत निष्ठावंत भक्त आणि समर्थांचं चरित्र, समर्थांचं वाङ्मय याचा प्रसार झाला पाहिजे. काही प्रमाणात ते भाबडे होते, म्हणजे मला त्यांच्या निष्ठेचा हेवा वाटतो, पण भाबडेपणाची कधी कधी कीव पण येते. या गोष्टी आपल्याला एकाच वेळेला होत असतात. तर ते त्याच्यामध्ये उतरले. मग राजवाड्यांचे दुसरे जे सहकारी भावा भट ते त्याच्यामध्ये उतरले, आणखी इतरही लोक आले त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यातनं काय काय ती एक धुमश्चक्र सुरू झाली. नर फाटकांचा तो वेगळाच मुद्दा होता, फाटकांनी त्यावेळेला फार ते गाजवलं त्या काळामध्ये. मग ते शंकरराव देव बिचारे काय म्हणायचे माहिती का, ते शिष्य बिचारे भोळे भक्त असतात हो, त्यांना हे कळत नाही की हे आपल्या संप्रदायापुरतं आपण निष्ठावंत आहोत, आपला भाव आहे, आपल्याला त्यात काही वाटणार नाही. पण हे जर आपण पब्लिक केलं तर लोक गैरअर्थ लावतील, म्हणजे ज्यांचा संप्रदायाशी संबंध नाही, ईश्वराशी निष्ठा नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि तसंच झालं नेमकं, फाटकांनी तोच नेमका मुद्दा उचलला. तर देव बिचारे त्यांनी असं लिहिलं की विविध ज्ञान विस्तारातील ही पृष्ठ अमुक ते तमुक त्याच्या समर्थांच्या चारित्र्याबद्दल त्यांनी काहीतरी म्हटलंय.
तर त्यांनी म्हटलं म्हणजे काय, त्यांनी याचा एक अर्थ लावला खरं तर. हनुमान स्वामी वगैरे लोकांनी जे आत्माराम स्वामी एक्के हळ्ळीकर इत्यादी इत्यादींनी, तर ही पानं वाचकांनी 3 लावून बंद करावीत. आता मला सांगा, असं म्हटल्यानंतर वाचक ती पानं उत्सुकतेने वाचणार की नाही? तर भाबडेपणा मी जो म्हटलं ना तो हा आहे बघा. पण त्याच्यामुळे काय झालं की समर्थासंबंधीची अफाट कागदपत्र, समर्थांचे मठ खूप पसरलेले आहेत ना दक्षिणेत, इन पर्टिक्युलर महाराष्ट्रात. आणि ती सगळी मंडळी त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने का होईना, परंतु विद्येची उपासना करणारे होते, हस्तलिखित गोळा करणारे, लिहिणारे असे होते ना. हा तो मुद्दा आहे. त्याच्यामुळे त्याचा उपयोग सगळ्यांना झाला, म्हणजे संप्रदायाच्या लोकांना झाला, संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांना झाला. आणि मग आता राजवाड्यांची जबाबदारी आहे ना की हे दुसरीकडे असं जे लिहिलेलं असताना, चाललेलं असताना त्या आक्षेपांच्या वरती उत्तरं दिली पाहिजे. म्हणजे सुरुवात जी झाली ना, मी असं म्हणालो की उत्तरकालीन जे लोक होते, रामदासी संप्रदायाशी त्यांचा डायरेक्ट संबंध नसलेला, पण ते पॉलिटिकली मोटिवेटेड होते, त्यांना आपल्या पॉलिटिकल इंटेन्शनचे काय सामाजिक परिणाम होते याची कल्पना नव्हती. त्याच्यामुळे हे सगळं पुढे घडतात. पण आता आपल्या पुढची जबाबदारी काय आहे, ही तात्कालिक सोडून दिल्याविषयी आपण सोडून द्याविषयी एक निमित्त मिळालं आपल्याला. तर आत्ता या निमित्ताने युती मला मिळालेलंच आहे. आणि हा सुदैवानं दुर्दैवानं काही म्हणा, माझा अभ्यासाचा विषय लहानपणापासून राहिला आहे. त्यामुळे मी आत्ता ह्या विषयाला पूर्ण तडीला न्यायचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. हा महाराष्ट्राचा इतिहास हा जो आहे ना, तो मी बर्म्युडा ट्रायंगलची उपमा दिली होती. त्यातला तुम्हाला एक गमक सांगतो की समर्थ रामदास आहेत, म्हणजे एकच व्यक्ती आहे ना. तर एका व्यक्तीसंबंधी एक इतक्या टोकाचं मत की ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते शिवचरित्राचे सूत्रधार होते, ते शिवनाट्याचे दिग्दर्शक होते, हे एका टोकाचं मत. आणि दुसऱ्या टोकाला काय मत गेलं की ते औरंगजेबाचे किंवा कुठल्या तरी मुसलमानी बादशाचे हेर होते. एका व्यक्तीच्या बाबतीत अशी टोकाची मतं एकाच प्रदेशातल्या लोकांची कशी असू शकतात? काहीतरी गडबड आहे, ते समजून घेतलं पाहिजे आपण असं का होतंय ते.